गुड मॉर्निंग. तर आपण आज चालू करतोय आपला क्लास 12 फिजिक्स रोटेशनल डायनॅमिक्सचा चॅप्टर नंबर 1चा न्यूमरिकलचा फर्स्ट पार्ट. या तुमच्या टेक्स्टबुकच्या एक्झरसाइजमधले जे न्यूमरिकल आहे ते आपण सुरू करणार आहे. इथून 2 ते 3 पार्टमध्ये आपण सर्व न्यूमरिकल्स कंप्लीट करणार आहे. तर याच्या आधीच तुम्ही सर्व थेरी व्यवस्थित बघितलेली असेल. हा पार्ट तेव्हाच चालू करा किंवा तेव्हाच इफेक्टिव्हली तुम्हाला समजेल जेव्हा याच्या आधीचे सर्व थेरीचे लेक्चर्स तुम्ही बघितलेले असतील. त्याच्यानंतर जे पण आपण नोट्स मी तुम्हाला डेली लेक्चर्स नंतर पाठवले असेल किंवा तुमच्याजवळ जे गाईड्स असतील किंवा ज्या नोट्स मी शेअर केल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलेल्या असतील, प्लस त्याच्याशी रिलेटेड जे काही तुमचे फॉर्म्युलेज आहे ते तुम्ही सेपरेट काढले असेल. कन्सेप्ट वाईज फॉर्म्युल्याची एक वेगळी लिस्ट बनवली असेल. हे इथपर्यंत जर तुमचं पूर्ण झालं असेल तर तुम्ही इथून पुढे कंटिन्यू करू शकता आणि तुम्हाला ते इफेक्टिव्हली कळेल. ठीक आहे, तर सुरू करू. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक 5 ते 6 न्यूमरिकल कव्हर करणार आहे आणि उरलेले त्याच्या पुढच्या पार्टमध्ये. तर सर्वात पहिलं न्यूमरिकल जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला की समहाऊ एन अँट इज स्टक ऑन द रिम ऑफ द बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर पेज नंबर 24 वरचा क्वेश्चन नंबर 12 आहे तुमचा. ठीक आहे, म्हणजे हा न्यूमरिकल नंबर 12 आहे तुमचा आणि पेज नंबर सांगायचं झालं तर 24. बघा विचारलेलं काय आहे याच्यात. समहाऊ एन अँट इज स्टक टू द रिम ऑफ द बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. म्हणजे एक काहीतरी तुमचं बायसिकलचं व्हील आहे ज्याचा डायमीटर किती आहे 1 मीटर आहे आणि त्याच्यावर कुठेतरी ही अँट स्टक झालेली आहे. आता विचारलं काय आहे, व्हाईल द बायसिकल इज ऑन द सेंट्रल स्टँड, म्हणजे मेन स्टँडवर आपण तुमची सायकल लावली आणि व्हीलला रोटेट केलं अँड द व्हील इज सेट इन टू द रोटेशन अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद इन 10 सेकंद. सर्वात पहिल्यांदा तुमची इनिशियल रोटेशन किती होतं, 0 होतं. तुम्ही जेव्हा तुमची बायसिकल किंवा सायकल तुमची जेव्हा मेन स्टँडवर लावली तेव्हा 0वर होती आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही रोटेशनमध्ये आणलं तर त्याच्यानंतर त्यांनी 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद ही फ्रिक्वेन्सी त्यांनी अचीव केली 10 सेकंदामध्ये. मग याच्यावरून आपल्याला गिव्हन डाटा काय मिळतोय, सर्वात पहिल्यांदा तर हा भेटला. गिव्हन डाटामध्ये सर्वात पहिल्यांदा की एक डायमीटर आहे जो 1 मीटर आहे त्या व्हीलचा. दुसरा तुम्हाला गिव्हन भेटते आहे की फ्रिक्वेन्सी अचीव केली आहे किती, इथे लिहिलेलंच आहे क्लिअर, फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद. फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद किती वेळात, टी इज इक्वल टू 10 सेकंडमध्ये. म्हणजे हा पूर्ण प्रकार किती वेळ चालला आहे, 10 सेकंद चाललेला आहे. ठीक आहे, आता विचारलेलं काय आहे, विथ द युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट, म्हणजे टू फाइंड नावाचा प्रकार काय आहे तुमचा, काय काय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर टू फाइंड मध्ये सर्वात पहिल्यांदा द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लिटेड बाय द एंड इन 10 सेकंद. म्हणजे इथे जी काही इथे तुमची ती मुंगी चिपकलेली आहे ती 10 सेकंदाच्या इंटरवलमध्ये किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल. म्हणजे तुम्ही सायकल घेतली, मेन स्टँडवर लावली, तुमच्या सायकलच्या चाकाला ज्याचा डायमीटर 1 मीटर आहे तिथे कुठेतरी अशी मुंगी चिपकलेली आहे आणि ती तुम्ही मेन स्टँडवर लावून गोल फिरवायला लागले तर 10 सेकंदात 2 रिव्हॉल्युशन एका सेकंदात अशी फ्रिक्वेन्सी त्या सायकलच्या चाकाने अचीव केली. 10 सेकंदभर हा कार्यक्रम चालला. आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे की किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन त्या अँटनी कंप्लीट केले 10 सेकंदात. म्हणजे हे चाक 10 सेकंदात किती वेळा रोटेट झालं, जितके वेळा रोटेट झालं तितके रिव्हॉल्युशन ती कंप्लीट करेल. हा एक पॉईंट फाइंड आउट करायचा. म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे कॅपिटल एन घेतोय मी, हे एक पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरं टाइम टेकन बाय इट फॉर द फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन, म्हणजे पहिल्या सर्कलला कंप्लीट करायला, म्हणजे पहिला राऊंड कंप्लीट करायला किती वेळ लागला, टाइम विचारलाय किती वेळ लागला. म्हणजे टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन म्हणजे T1 कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन, म्हणजे शेवटचा जो काही रिव्हॉल्युशन असेल तो कंप्लीट करायला, म्हणजे T10 मायनस T9 कॅल्क्युलेट करायचा आहे. हा काय प्रकार आहे डिस्कस करता करता तुमच्या लक्षात येईलच पुढे. ठीक आहे, इथपर्यंत कळलाय. तर सर्वात पहिल्यांदा पहिले जे विचारलं आहे ते कॅल्क्युलेट करू. काय म्हटलंय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. आता नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे तुम्हाला समजलंय का की एक्झॅक्टली काय कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, जर तुम्ही एखाद्या ग्राउंडवर
मी म्हटलं की एक असं ग्राउंड आहे, त्याच्यावर असा एक रनिंग ट्रॅक आहे. मी म्हटलं की तुम्ही त्या रनिंग ट्रॅकवर 1000 मीटर धावले आणि हा रनिंग ट्रॅक कितीचा आहे, तर 10 मीटर लेनचा आहे. म्हणजे हा रनिंग ट्रॅकचा हा जो सर्कमफरन्स आहे किंवा लेंथ आहे ती किती आहे, 10 मीटर आहे. आणि मी म्हटलं की तुम्ही 1000 मीटर त्याच्यावर टोटलमध्ये धावलेले आहे, तर तुम्ही असे किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कंप्लीट केले. तुम्ही काय कराल, 1000 डिवाइड बाय 10 मीटर म्हणजे 100 राऊंड्स जेव्हा तुम्ही 10 मीटरचे माराल तेव्हा म्हणजे 100 नंबर ऑफ रिव्हॉल्युशन तुम्ही कंप्लीट केले. म्हणजे 1000 मीटर टोटल डिस्टन्स तुम्ही कव्हर केला आहे आणि एक डिस्टन्स एका राऊंडचा 10 मीटर आहे. तर असे किती राऊंड मारले असाल तुम्ही, 100. हे जर कळलं असेल तर याच्यासारखं हे आहे. विचारलं काय आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काढायचे आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे हे इथे जी तुमची एंट असेल यांनी तुमचे किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कंप्लीट केले. म्हणजे काय काढायचं आहे तुम्हाला, की 10 सेकंदात किती डिस्प्लेसमेंट कव्हर झालं डिवायडेड बाय एका सर्कलचं किती डिस्टन्स आहे. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय होईल, कॅपिटल एन आपण त्याला म्हटलंय नंबर ऑफ रिव्हॉल्युशनला. तर कॅपिटल एन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं एक्झॅक्टली तुम्हाला, की टोटल इथे आता लिनियर मोशन नाही आहे ना, तुमची रोटेशनल मोशन आहे. म्हणून लिनियर डिस्टन्स आपण आधीच डिस्कस केलं होतं. लिनियर डिस्टन्स एस च्या ऐवजी इथे काय असते, थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय म्हणू शकतो, लेंथ ऑफ वन अँग्युलर, की म्हणजे हे एक याचं डिस्टन्स किती असेल, एका सर्कलचं डिस्टन्स किती असेल. आता अँग्युलर डिस्टन्स किती असेल, बेसिकली हे सर्व अँग्युलरच्या फॉर्ममध्ये बोलू ना आपण. तर इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा म्हणणार आहे आपण. आणि एक सर्कल कितीचा असतो, एकदा हा असा फिरून आला म्हणजे किती फिरून आला, 2 पाय रेडियनच्या फॉर्ममध्ये. हे कळलंय. म्हणजे इनडायरेक्टली तुमचा कॅपिटल एन म्हणजे तुम्हाला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते काय कॅल्क्युलेट करायचं आहे, की थीटा डिवायडेड बाय 2 पाय. आता जर डायरेक्ट तुम्ही थीटा डिवाइड बाय 2 पाय असा जर फॉर्म्युला बघितला तर तुमच्या काहीच लक्षात नाही येणार, की थीटा डिवाइड बाय 2 पाय म्हणजे काहीतरी वेगळंच दिसायला दिसत आहे. पण हे आहे काय ॲक्च्युली, की टोटल 10 सेकंदात किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर केलं डिवायडेड बाय एका अँग्युलर डिस्प्लेसमेंट कितीचं असते, तर 2 पायचं असते. सिम्पल आहे. जसं इथे टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, हे लिनियरसाठी आहे 1000 मीटर आणि एकाचं डिस्टन्स किती आहे, तर 10 मीटर. म्हणून त्याला डिवाइड केल्यावर 100 नंबर्स आले. तसंच इथे टोटल किती थीटा कव्हर केला 10 सेकंदात आणि एका राऊंडचा किती थीटा होता, तर 2 पाय होता. सिंपल. म्हणजे आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एन कॅल्क्युलेट करायसाठी फक्त थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता थीटा कसा कॅल्क्युलेट करता येईल, तर त्याच्यासाठी आपण कायनॅमॅटिकचे काही इक्वेशन बघितले होते, बरोबर आहे. लिनियरवाला एक इक्वेशन होतं तुमच्याकडे, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हे सर्वात पहिले आपण आधी सगळं डिस्कस केलं आहे. तुम्ही जर प्रॉपरली याच्या आधीचे सगळे लेक्चर्स बघितले असेल तर हे सगळं तुम्हाला नवीन नाही वाटत आहे. पण जर डायरेक्ट जम्प झाला असाल, याच्या आधीचे काही लेक्चर्स बंक केले असतील तर काहीच फायदा नाही. हे आहे लिनियरचं आणि यालाच इक्विव्हॅलंट आपण रोटेशनलचं लिहिलं होतं, बरोबर आहे. एसच्या ऐवजी काय, थीटा इज इक्वल टू यूच्या ऐवजी काय लिहिता येईल, ω1t प्लस हाफ एच्या ऐवजी काय असतं, अल्फा टी स्क्वेअर, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, एन म्हणजे काय आहे, तुमचं रिव्हॉल्युशन सेट झालंय. रिव्हॉल्युशन आपण सेट करतोय, बरोबर आहे. आपण येऊ त्या पॉईंटवर जेव्हा गरज पडेल. आता याच्यामध्ये सांगा मला कॅल्क्युलेट काय करायचं. अल्टिमेट हे सगळं कशासाठी चालू आहे, थीटा कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरू आहे. थीटाचा हा फॉर्म्युला मला भेटला, ω1t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आता थीटा इज इक्वल टू ω1 म्हणजे काय, यू म्हणजे काय होतं, इनिशियल स्पीड. म्हणजे ω1 म्हणजे काय, इनिशियल अँग्युलर स्पीड, बरोबर आहे. पण इनिशियली तो तर रेस्टवर होता, कारण की जेव्हा तुम्ही सायकल सेंट्रल स्टँडवर लावली तेव्हा तो रेस्टवर होता. नंतर तुम्ही रोटेशन केलं म्हणजे ω1 ची व्हॅल्यू काय आहे, 0. म्हणजे ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल तुमची, 0 प्लस हाफ. अल्फा कुठे दिलेला आहे का, नाही दिलाय, तर अल्फा काढावं लागेल, इनटू टी स्क्वेअर. हे सगळं किती वेळ घडलंय, 10 सेकंद. म्हणजे टाइम दिलाय आपल्याला टी, हा इथे टी इज इक्वल टू 10 सेकंद दिलाय. म्हणून इथे काय टाकायचं, 10चा स्क्वेअर.
इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे थीटा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता फक्त जर आपल्याला अल्फा भेटला तर आपण थीटा कॅल्क्युलेट करू शकतो. तो जर थीटा इथे पुट केला तर डिवाइड बाय 2 पाय केल्यावर आपण आपलं हे पहिलं जे फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन ते काढू शकतो. आता थीटा कसा कॅल्क्युलेट करता येईल, तर थीटा कॅल्क्युलेट करायसाठी अल्फा पाहिजे. तर अल्फा कसा कॅल्क्युलेट करता येईल, तर जसं हे एक इक्वेशन आपण कायनेमॅटिक्सचं वापरलं तसंच एक आणखीन इक्वेशन आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता हे जसं लिनियरसाठी आहे, अँग्युलरसाठी याचं इक्विव्हॅलंट काय होईल, v म्हणजे काय फायनल म्हणजे ओमेगा 2, u म्हणजे काय इनिशियल म्हणजे ओमेगा 1 प्लस a म्हणजे काय अल्फा इंटू टी स्क्वेअर. आता बघा इथे ओमेगा 1 तर 0 आहे. मग तुम्ही इनिशियली तो रेस्टवर होता ना, म्हणून इनिशियल स्पीड त्याची 0 होती. पण नंतर तुम्ही त्याला 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड पर्यंत स्पीड अचीव केली त्यांनी. म्हणजे ओमेगा 2 म्हणजे काय, तुमची ही फायनल व्हेलॉसिटी, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ती कशी कॅल्क्युलेट करता येईल, दिलेली आहे का, तर नाही. पण एन दिला आहे फायनलचा. 10 सेकंदामध्ये तो 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड पर्यंत आला होता. मग त्याच्यानुसार ओमेगा 2 कसा कॅल्क्युलेट करता येईल, ओमेगा इज इक्वल टू 2πn फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, खूप आधी बरेच वेळा आपण डिस्कस केला आहे हा. ओमेगा इज इक्वल टू 2πn. मग n इथे पुट केला म्हणजे हा फॉर्म्युला काय होऊन जाईल, 2π इंटू एन ची व्हॅल्यू 2 म्हणजे ओमेगा 2 ची व्हॅल्यू काय होत आहे 4π रेडियन पर सेकंड. मी याला असंच राहू देतोय, सॉल्व्ह नाही करत आहे, 4πच्या फॉर्ममध्येच ठेवतो याला. ठीक आहे, म्हणजे ओमेगा 2 मला इथे भेटला. ओमेगा 2 काय आहे 4π. ओमेगा 1 काय आहे, तर हा इथे 0 आहे कारण की इनिशियली तर रेस्टवर होता, प्लस अल्फा इंटू टी मला माहिती आहे किती 10चा स्क्वेअर. बघा याच्यामध्ये फक्त अल्फा अननोन आहे, मग मी अल्फा इथून फाइंड आउट करू शकतो की 4π डिवायडेड बाय 10 स्क्वेअर. बरोबर आहे, नाही सॉरी, इथे u प्लस एटी आहे, इथे स्क्वेअर नाही येणार. v इज इक्वल टू यू प्लस एटी म्हणजे ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी, म्हणजे इथे स्क्वेअर नाही येणार. करेक्ट करून घ्या तुमच्या याच्यात, इथे स्क्वेअर नाही येणार. म्हणजे तुमचा अल्टिमेटली अल्फा काय आला आहे 4π/10. मी याच फॉर्ममध्ये ठेवतोय. आता हा अल्फा आलाय, हा जर मी इथे पुट केला तर मला थीटा भेटेल आणि थीटा इथे पुट केला तर एन भेटेल. कळलंय लिंक कशी आहे त्याची. आता मला याच्या पुढे सांगा की आता हे जे काही आपल्याला भेटलेलं आहे अल्फा, तुम्ही याच्यात पुट करतो, इथे लिहितोय थीटा इज इक्वल टू, इथे काय उरलंय आपलं इक्वेशन आता, हाफ 0 प्लस हाफ अल्फा इंटू 10 स्क्वेअर. आता इथे हाफ इंटू अल्फा म्हणजे काय, तर 4π/10 इंटू 10चा स्क्वेअर म्हणजे 10 आणि 10 इथून कॅन्सल होऊन जाईल, इथे 2 येऊन जाईल इथे, म्हणजे अल्टिमेटली तुमचा थीटा काय होईल, हा 2 आणि इंटू 10 म्हणजे 20π. कळलाय तुम्हाला, थीटा काय भेटला इथे 20π. आता याच्या पुढे मला सांगा, इथे जर थीटा तुम्हाला 20π भेटलेला आहे, आता पुन्हा हे इक्वेशन वापरायचं आपल्याला, एन कॅल्क्युलेट करायचा होता, थीटा बाय 2π. थीटा किती आहे 20π, म्हणून 20π डिवायडेड बाय इथे काय आहे 2π. बरोबर आहे, पाय कॅन्सल आणि इथे येईल 10 म्हणजे एन इज इक्वल टू काय आलं 10. लक्षात आलाय, म्हणजे एन इज इक्वल टू 10 नंबर ऑफ रिव्हॉल्युशन तुमची निघालेले आहे, जे आपल्याला अल्टिमेटली फाइंड आउट करायचे होते. मी हे खूप हळूहळू शिकवतोय कारण की हे न्यूमरिकल अशा टाईपचे एकच न्यूमरिकल असतात, याच्यात आणखीन व्हेरायटी येणार नाही, फक्त बदलल्या तर व्हॅल्यूज चेंज होतील जास्तीत जास्त. ठीक आहे, तर एकदा पुन्हा मी रिपीट करतोय, याला आपण खूप स्लोली घेतोय, तुम्हाला प्रॉपरली कळलं पाहिजे म्हणून. आणि हे एकदा जर तुम्ही हे फक्त ऐकल्यानंतर स्वतः एकदा बघून लिहिलं पूर्ण, प्लस एकदा न बघता स्वतः सॉल्व्ह करून पाहिलं, तर हे न्यूमरिकल आत्ताच्या आत्ता तुमचे कन्फर्म होतात आणि हे तुम्हाला 3 मार्कासाठी सुद्धा विचारतात, बरेच वेळा येतात हे अशा प्रकारचे न्यूमरिकल. आता जर तुम्हाला हे कसं केलंय एकदा बघायचं आपल्याला पुन्हा. बघा, सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं की गिव्हन लिहिलं. आपण म्हटलं की हा 1 मीटरवाला तुमचं व्हील आहे, ज्याच्यावर कुठेतरी एक असे एंड चिपकलेली आहे, ज्याचं रिव्हॉल्युशन पहिल्यांदा इनिशियली 0 होतं म्हणून ओमेगा 1 0, त्याच्यानंतर 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड पर्यंत आणलं 10 सेकंदात. अल्टिमेटली फाइंड आउट काय करायचं आहे, तर एन फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे, एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, नंबर ऑफ म्हणजे टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय 2π, म्हणजे टोटल किती डिस्टन्स तो कव्हर करतोय 10 सेकंदात, किती अँग्युलर डिस्टन्स म्हणजे किती थीटा कव्हर करतोय 10 सेकंदात, 1
2 3 4 असा, आणि एकाचा किती व्हॅल्यू आहे तर 2 पायची आहे, एका रिव्हॉल्युशनची किती व्हॅल्यू आहे अँग्युलर तर 2 पाय, असे 10 सेकंदात किती करतोय म्हणजेच त्याच्यावर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढू शकता. मग थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ही प्रोसिजर वापरली आहे. पहिल्यांदा पहिलं कायनॅमेटिकल इक्वेशन, आणि आपल्याला त्याच्यात लक्षात आलं की आपल्याकडे अल्फा नाही आहे, म्हणून मग पुन्हा दुसरं कायनॅमेटिकल इक्वेशन, आणि त्याच्यावरून आपण अल्फा फाइंड आउट करून घेतला. मग अल्फावरून पुन्हा थिटा फाइंड आउट केला, जो तुमचा 20 पाय आला, जो इथे पुट केला डिवाइड बाय 2 पाय या फॉर्म्युल्यामध्ये, आणि तुम्हाला 10 नंबर ऑफ रिव्हॉल्युशन हे उत्तर भेटलं. म्हणजे या न्यूमरिकलचा फर्स्ट पार्ट आपला सॉल्व्ह झाला. आता या न्यूमरिकलच्या सेकंड पार्टवर आपल्याला यायचं आहे. फर्स्ट पार्ट तुमच्या लक्षात आलाय. आता सेकंड पार्टमध्ये बघा काय विचारलेलं काय आहे इथे सेकंड पार्टमध्ये, की टाइम टेकन बाय इट्स फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. टाइम टेकन बाय फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. बघा आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी इकडे फ्रेशमध्ये पुन्हा दुसऱ्या याच्यावर लिहितो, स्क्रीनवर लिहितो. काय होता फॉर्म्युला? थिटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ AT², इथे अल्फा T², कारण की अँग्युलर आहे. आता आपल्याला विचारलं काय आहे की पहिल्या रिव्हॉल्युशनला किती वेळ लागला. आता आपल्याजवळ थिटाची व्हॅल्यू आलेली आहे. बघा थिटाची व्हॅल्यू किती आहे? 20 पाय. ती थिटाची व्हॅल्यू मी जर इथे पुट केली, थिटाची व्हॅल्यू किती आहे? 20 पाय. मी जर इथे पुट केली तर किती टाकता येईल आपल्याला? बघा तुम्हाला हे कळलं आहे का की आपण हा फॉर्म्युला का बरं यूज करतोय? थिटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ अल्फा T² आपण घेतलेला आहे, बरोबर आहे. आता थिटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, सॉरी थिटा कॅल्क्युलेट नाही करायचा आहे, टी कॅल्क्युलेट करायचा आहे फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी. आपल्याजवळ टोटल थिटा किती आहे तर 20 पाय आहे, पण एक रिव्हॉल्युशनसाठीच आपल्याला फक्त फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठी विचारलेलं आहे, बरोबर आहे. तर एका कंप्लीट रिव्हॉल्युशनमध्ये किती थिटा असतो, म्हणजे एका सर्कलमध्ये किती थिटा असतो, तो फक्त 2 पाय असतो. ॲक्च्युली एक कंप्लीट जर रिव्हॉल्युशन करायचं असेल तर किती थिटा कव्हर होतोय तुमचा तर 2 पाय, आणि आपल्याला एक कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठी किती वेळ लागेल तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून इथे काय पुट केलं आपण? 2 पाय पुट केलाय. इज इक्वल टू ω1 ची व्हॅल्यू किती आहे? इनिशियली तर तो रेस्टवर होता, म्हणजे ω1 ची व्हॅल्यू म्हणजे पूर्ण ही टर्म काय होत आहे तुमची 0 प्लस हाफ अल्फा काय आहे तुमचा, तर अल्फा आपण आता कॅल्क्युलेट केला इकडे मागे, काय होता? 4 पाय डिवायडेड बाय 10 हा इथे दिसतोय तुम्हाला, तर तो आपण इथे यूज करू. काय येईल? 4 पाय डिवायडेड बाय 10 इंटू टाइम तर कॅल्क्युलेटच करायचा आहे ना. इथे t इज इक्वल टू 10 सेकंद जसं मागे यूज केलं ते नाही यूज करता येणार. का बरं? कारण की तिथे 10 सेकंद मध्ये किती रिव्हॉल्युशन असं सगळं विचारलं होतं. तो पहिला पार्ट होता फक्त क्वेश्चनचा. इथून नवीन सेकंड क्वेश्चन चालू होतोय, तर त्याच्यासाठी तुम्हाला टाइमच काढायचा आहे. तर हा टाइम अननोन आहे, बाकी सगळ्या गोष्टी बघा याच्यात गिवन आहे. आता काय करता येईल? सिंपल कॅल्क्युलेशन करायचे आहे. 2 पाय इज इक्वल टू इथे 0 आहे, म्हणजे इथे काय करू शकतो मी 2, म्हणजे हे काय येईल 2 पाय डिवाइड बाय 10 इंटू T². मग याला T1 करतो, कारण की फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. तो कसं करता येईल? T1 इज इक्वल टू किंवा T1² इज इक्वल टू हे इकडे चाललं जाईल, म्हणजे 20 पाय डिवायडेड बाय 2 पाय, बरोबर आहे. आणि इथे T1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ स्क्वेअर रूट घेतोय ना दोन्ही साईडला, म्हणजे अंडर रूट ऑफ 20 पाय डिवायडेड बाय 2 पाय, म्हणजे हे पाय पाय कॅन्सल, आणि इथे येईल 10, म्हणजे T1 इज इक्वल टू √10 सेकंद. लक्षात येत आहे तुम्हाला? √10 सेकंद हा आलाय तुमचा सेकंड. आपल्याला याच्यात 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे. एक नंबर ऑफ रिव्हॉल्युशन जे आपण फाइंड आउट केलं आहे, ज्याचं आन्सर आला आपलं हे 10 रिव्हॉल्युशन. सेकंड टाइम टेकन फॉर इज फर्स्ट रिव्हॉल्युशन, म्हणजे T1 कॅल्क्युलेट करायचं होतं, ते पण आपण कॅल्क्युलेट केलाय, ते आलाय √10 सेकंद. आणि आता तिसरा पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो तिसरा पार्ट म्हणजे काय तर टाइम टेकन फॉर लास्ट रिव्हॉल्युशन, शेवटच्या रिव्हॉल्युशनला किती वेळ लागला. तर बघा त्याला कसं कॅल्क्युलेट करता येतं? थिटा इज इक्वल टू पुन्हा हाच फॉर्म्युला, कारण की टाइमच कॅल्क्युलेट करायचा आहे ना. टाइम रिक्वायर्ड फॉर लास्ट रिव्हॉल्युशन विचारला, मग थिटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ अल्फा T². आता याच्यामध्ये मला सांगा कसं करता येईल. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट इथे गिवन आहे की हे सर्व किती वेळासाठी घडलेलं आहे? 10 सेकंदसाठी.
आणि लास्ट रिव्हॉल्युशनला किती वेळ लागला, म्हणजे टोटल 10 सेकंद लागले. जर पहिल्या 9 रिव्हॉल्युशनला किती वेळ लागला हे जर आपल्याला कळलं आणि टोटलला जर 10 सेकंद लागले तर 9 रिव्हॉल्युशनला जितका वेळ लागला तो आपण 10 सेकंदातून जर मायनस करून टाकला तर आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशनचा भेटेल. बघा कसं करू शकतो आपण. इथे जसं फक्त एका रिव्हॉल्युशनसाठी काढायचं होतं तर आपण 1 × 2 पाय केलं. आता जर समजा 9 रिव्हॉल्युशनसाठी मला काढायचं आहे तो 9 × 2 पाय करायला लागेल. तेवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल ना त्याचं थिटा, म्हणजे 9 × 2 पाय. 2 पाय म्हणजे काय की 2 पाय रेडियनचा एक सर्कल तो कंप्लीट करतोय, म्हणून 9 × 2 पाय केलं, कारण की आपल्याला 9 साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओमेगा 1 काय आहे 0, म्हणजे ही पूर्ण टर्म काय होत आहे 0 प्लस अल्फा किती आहे आपल्याकडे 4π/10, आपण याच्या आधीच काढलाय, प्लस इथे T9 काढतोय आपण. आता बघा याचं कॅल्क्युलेशन कसं होईल. 9 दुने 18 18 पाय इज इक्वल टू इथे 2चा भाग म्हणजे हे होऊन जाईल 2π / 10 × T9चा स्क्वेअर, म्हणजे इथे T9 इज इक्वल टू काय होऊन जाईल, डायरेक्ट लिहितोय मी √180 पाय / 2π. इथे 2 2 कॅन्सल आणि इथे होऊन जाईल √90. आणि √90ला तुम्ही कसं लिहू शकता 9 × 10 आणि 9 × 10ला 3√10 पण लिहू शकता. आणि 3√10 √10 ची व्हॅल्यू टाकली तर इंटू 3 केलं तर तुमच्या लक्षात येईल 9.486 सेकंद येईल. आता विचारलं काय आहे टाइम रिक्वायर्ड फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. मग ते कसं काढता येईल की टाइम रिक्वायर्ड फॉर लास्ट रिव्हॉल्युशन, तर टोटल हा सगळा प्रकार 10 सेकंद घडलाय. पहिल्या 9 रिव्हॉल्युशनसाठी किती वेळ लागलाय 9.486, म्हणजे 10 सेकंद पूर्ण वेळ लागला. त्याच्यात पहिल्या 9ला 9.486 सेकंद लागला. तर लास्ट रिव्हॉल्युशनला याचा डिफरन्स म्हणजे याला जर सबस्ट्रॅक्ट केलं तर 0.513 सेकंद हे लास्ट रिव्हॉल्युशनला लागलंय. तर अशा प्रकारे हे होतं आपलं फर्स्ट न्यूमरिकल. हे एकदा जर तुम्ही हे इथपर्यंत झालं की स्वतः एकदा लिहिलं, एकदा पुन्हा ऐकलं आणि न बघता एकदा सॉल्व्ह करून बघितलं तर हे तुमचं एकदम पक्कं होईल. तुम्हाला याच्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही न्यूमरिकल आलं किंवा व्हॅल्यू चेंज करून आलं, तुमचे कन्सेप्ट सगळे क्लिअर असले तर तुम्ही अशा प्रकारचे सॉल्व्ह पण करू शकता. प्लस हेच आलं एक्झॅक्टली एक्झरसाइजच्याच मागचं तर तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकाल. तर तुम्हाला हे न्यूमरिकल आज जसंच्या तसं प्रिपेअर करून मला पाठवायचं आहे. ठीक आहे. खूप वेळ लावलाय आपण, जवळपास 20 मिनिटं घेतलंय आपण हे एक न्यूमरिकल डिस्कस करायला. मी छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टी याच्यात डिस्कस करून सांगितल्या की हाच फॉर्म्युला का वापरायचा, तो कसा येईल वगैरे वगैरे. तर याच्यामुळे तुम्हाला हे न्यूमरिकल प्रिपेअर करायला सुद्धा मदत होईल. फक्त न्यूमरिकल सांगून नाही दिलाय तर ते प्रिपेअर पण कसं करता येईल हे पण आपण सोबत डिस्कस केलंय. तर तुमचं काम आहे आज हे न्यूमरिकल ऐकल्यानंतर स्वतः प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं आहे तर आता आपण जाऊ आजच्या दुसऱ्या न्यूमरिकलवर. हे न्यूमरिकल एकदम इझी आहे. याच्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे की कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड अ ग्रॅमोफोन. चला ठीक आहे, हे पण थोडं साईजमध्ये मोठं आहे, हे लेक्चर मोठं नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण हे न्यूमरिकल स्किप करू. हे ॲक्च्युली तुमचं न्यूमरिकल नंबर 13 होतं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघितलं तर, पण आपण याला नंतर घेऊ. जे एक इझीवालं न्यूमरिकल आहे याच्यानंतरचं ते आपण सर्वात पहिल्यांदा कव्हर करून घेऊ. ठीक आहे. तर हे आहे तुमचं न्यूमरिकल नंबर 14. तुम्ही जर पेज नंबर बघितलं तुमच्या टेक्स्टबुक जर तुमच्याजवळ ओपन असेल तर पेज नंबर 25 न्यूमरिकल नंबर 14. आता याच्यामध्ये दिलं काय बघा, अ पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाईन फॉर द कर्वेचर ऑफ 72 मीटर. म्हणजे एक रेसिंग ट्रॅक डिझाईन करायचा आहे, त्याचं कर्वेचर किती आहे 72 मीटरचा, म्हणजे रेडियस दिली आहे 72 मीटर. नंतर काय आहे, वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल टू बी ड्राईव्ह फास्टर दॅन 216 kmph. म्हणजे 216 km/h स्पीडपेक्षा व्हेकलनी जास्त नाही जायला पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम स्पीड दिली आहे 216 kmph. kmph म्हणजे काय, km/h. विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. काय अँगलनी रोड टिल्ट करायला पाहिजे. बँकिंग ऑफ रोडचे सगळे लेक्चर्स बघितले असेल, नोट्स लिहिले असेल तर तुम्हाला आठवेल की अशा प्रकारे आपण रोड बँक केला होता, तर हा किती अँगलनी टिल्ट केला पाहिजे हे विचारलं आहे. इथे तुमची व्हेकल आहे बरोबर, तर हा अँगल किती म्हणजे तुम्हाला विचारलाय थिटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे.
या हाईटने आपण विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल या आउटर एज ऑफ द रोडला रेज केला आहे विथ रिस्पेक्ट टू इनर एज, यालाच बँकिंग ऑफ अँगल म्हणत होतो आपण, बरोबर आहे. बाय व्हॉट हाईट विल इट आउटर एज बी रिस्पेक्ट टू द इनर एज, म्हणजे ते पण विचारला किती हाईटने आपल्याला रेज करायला पाहिजे, म्हणजे एच ची व्हॅल्यू सुद्धा विचारलेली आहे. आणि दिलेलं काय आणखी, इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. ही गाडी बेसिकली तुमच्याकडे येत आहे, स्क्रीनमधून बाहेर येत आहे, त्या व्ह्यूने तुम्ही बघत आहे. या गाडीच्या समोर उभे आहे तुम्ही, ही गाडी तुमच्याकडे येत आहे असा व्ह्यू आहे. आणि हा ट्रॅक आहे, या ट्रॅकची विड्थ किती दिलेली आहे तुम्हाला, 10 मीटरची. इथपर्यंत क्लिअर आहे. हे आहे न्यूमरिकलमध्ये दिलेल्या गिवन व्हॅल्यूज. कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे, थीटा आणि एच. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सेफ स्पीड कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपण तुम्ही जर फॉर्म्युले वेगळे केले असेल किंवा कन्सेप्ट लिहिले असेल तर तुम्हाला आठवत असेल, आपण एक मोस्ट सेफ स्पीड अशा प्रकारचा एक बँकिंग ऑफ रोडमध्ये कन्सेप्ट बघितला होता. त्याच्यामध्ये एक फेमस फॉर्म्युला पाहिला होता सेफ स्पीड म्हणून, VS लिहितोय मी, VS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG tan थिटा. ठीक आहे, VS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG tan थिटा. हा फॉर्म्युला आपण बघितला होता याच्या आधी. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून मी याला दोन्ही साईडला स्क्वेअर घेतो, म्हणजे VS स्क्वेअर इज इक्वल टू RG tan थिटा, म्हणजेच tan थिटा इज इक्वल टू VS स्क्वेअर बाय RG. कळत आहे तुम्हाला. आता मॅक्झिमम स्पीडसाठी थिटा किती असायला पाहिजे, तर VS स्क्वेअर बाय RG. VS किती आहे तुमचा 216, पण हे किलोमीटर पर अवरमध्ये आहे. आता जर याला म्हणजे VS किंवा Vmax जे दिलेलं आहे तुम्हाला 216 किलोमीटर पर अवर, याला जर तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं कराल, 216 इथे किलोमीटर पर अवर आहे, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये. कारण की SI युनिट तर तुमचं मीटर पर सेकंद आहे ना. तुम्हाला जर मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कसं करू शकता तुम्ही, इथे काय लिहायचं 216, न्यूमरेटरमध्ये काय आहे किलोमीटर, याला कशात करायचं आहे मीटरमध्ये, म्हणजे किलोमीटर टू मीटर म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1000. इथे डिनॉमिनेटरमध्ये अवर आहे, इथे डिनॉमिनेटरमध्ये सेकंद आहे, म्हणजे अवर टू सेकंद करायचं असेल तर पहिले एका अवरमध्ये 60 मिनिटं आणि एका मिनिटमध्ये 60 सेकंद. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हे 0 0 0 0 कॅन्सल होऊन जाईल आणि इथे 36ला 216नी भाग दिला तर 6 जाईल, म्हणजे हे होऊन जाईल तुमचं 60 मीटर पर सेकंद. बरोबर आहे, म्हणजे तुमची आन्सर आला आहे 60 मीटर पर सेकंद. आता खूप जण तुम्हाला इथे शॉर्टकट पण सांगेल, खूप सारे यूट्यूबर्समध्ये किंवा हे खूप फेमस शॉर्टकट आहे की याला किलोमीटर टू पर अवर नाही मीटर पर सेकंदमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 5/18नी मल्टिप्लाय करायचं. मी पण सांगितलं असेल, पण मला असं वाटतं की हे प्रत्येक वेळी 5/18 किंवा 18/5 तुम्ही लक्षात नाही ठेवायला पाहिजे. का बरं, कारण की 5/18 किंवा 18/5 जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही वेळेवर हमखास चूक करणार आहे. कन्फ्यूज होता तुम्ही वेळेवर की किलोमीटर टू अवरला मीटर पर सेकंदमध्ये करायचं आहे किंवा मीटर पर सेकंदला किलोमीटर पर अवरमध्ये करायचं आहे, तर 5/18नी मल्टिप्लाय करायचं की 18/5नी मल्टिप्लाय करायचं. त्याच्यापेक्षा हे लक्षातच न ठेवता सिंपल अशा प्रकारे सॉल्व करायचं, किलोमीटर टू मीटर आणि अवर टू सेकंद, त्याच्यानुसार कन्वर्जन फॅक्टर लिहून सॉल्व करायचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. आता याच्या पुढची आपल्याला जर बघायचं आहे तर बघा काय करता येईल. इथे मला आता VS स्क्वेअर 60 स्क्वेअर मी लिहिला, इथपर्यंत क्लिअर आहे. 60 स्क्वेअर लिहिला, का बरं, इथे मीटर पर सेकंदमध्ये मी आणलाय उत्तर. आता इंटू R काय आहे इथे दिलेला आहे 72 मीटर, तर इथे 72 इंटू इथे तुम्हाला आता G ची व्हॅल्यू पुट करायची आहे. तुम्हाला या न्यूमरिकलमध्ये गिवन आहे की G इज इक्वल टू किती घेऊन घ्या 10, किंवा इथे तुम्ही लिहू शकता जर एखाद वेळी दिलं नसेल तर अज्युम G इज इक्वल टू 10. 9.8 आपण घेतो, पण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी इथे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर कितीतरी वेळा गिवन असतं, तर इथे G आपण घेतोय 10. आता याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल याचं आन्सर 5 येतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघाल. मेन कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग थिटा कसा कॅल्क्युलेट करता येईल, इथे जर tan थिटाची व्हॅल्यू 5 आली आहे तर त्याच्यानुसार थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5. मग तुम्ही लॉग टेबल यूज केला तर tan इनवर्स ऑफ 5 किती येऊन जाईल तुमचा 78.69 डिग्री ही थिटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल.
आणि हेच तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं होतं. म्हणजे पहिला पार्ट तुमचा कॅल्क्युलेट करून झालाय. आता दुसरा पार्ट कॅल्क्युलेट करायचा आहे तुम्हाला. हा एच हा इझी आहे. आता इथपर्यंत जर तुम्हाला जमलं असेल तर पुढे काय करायचं आहे, सिंपल. हा थीटा तुम्हाला माहिती झाला आहे आता 78.69. आता इथे सरळ सरळ साइन थीटाचा फॉर्म्युला वापरा. साइन थीटा म्हणजे काय होतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, बरोबर आहे. अपोजिट साइड किती आहे, एच. इथे साइन थीटा लावताय ना तुम्ही, अपोजिट साइड काय, एच. हायपोटेनस किती आहे, हायपोटेनस हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे ही आहे 10, म्हणजे h/10, आणि इज इक्वल टू साइन ऑफ थीटा तुम्हाला कळलाय किती आहे, 78.69. आता एच कॅल्क्युलेट करायचं असेल तर सरळ सरळ 10 इंटू साइन ऑफ 78.69, आणि याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल, कॅल्क्युलेशन केल्यावर ही व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये बघून घेतली, इंटू 10 केलं की ह्याचं आन्सर येईल जवळपास अप्रॉक्सिमेटली 9.8 मीटर. इथे 9.8 मीटर. हे आहे तुमचं इतकं सिंपल न्यूमरिकल. जर तुम्ही न्यूमरिकल कळलं, त्याची डायग्राम ड्रॉ करू शकले, फॉर्म्युले तुमच्या लक्षात असेल तर सिंपल अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. याचा सेकंड पार्ट आहे तुमचा हा, की इन द अबाव क्वेश्चन नंबर 14, कारण की याच्या आधीचा 14 क्वेश्चन होता, हा तुमच्या टेक्स्टबुक मधला 15 नंबरचा क्वेश्चन आहे. इन द अबाव क्वेश्चन, as per above question, if the construction is done, the coefficient of static friction between the tires and the vehicle on the road is now 0.8. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी आता, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तुमच्या डायग्राम तीच आहे. अबाव क्वेश्चन म्हटलं म्हणजे अबाव क्वेश्चनचा पूर्ण डाटा तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आर ची व्हॅल्यू याच्या आधी किती होती, 72 मीटर होती, ती तुम्ही यूज करू शकता. टॅन थीटाची व्हॅल्यू तुम्ही किती कॅल्क्युलेट केली होती, 5, बरोबर आहे. थीटा किती कॅल्क्युलेट केला होता, 78.69. हे सगळं तुम्ही यूज करू शकता आता, कारण की अबाव प्रॉब्लेम म्हटलाय म्हणजे वरच्या प्रॉब्लेमचे सगळे गिवन डाटा याच्याहीसाठी इलिजिबल आहे. ठीक आहे. याच्यात म्हणजे दिलं काय आहे की हा जो टायर आहे आणि ही जी गाडी आहे, या टायर आणि सरफेस मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला आहे, म्हणजे म्यू दिला आहे तुम्हाला किती, 0.8. विचारलेलं काय आहे, हाऊ लोअर स्पीड लिमिट काय आहे आणि त्याची अप्पर स्पीड लिमिट काय आहे, या दोन गोष्टी विचारल्या. मग लोअर स्पीड लिमिट अप्पर स्पीड लिमिटचा पण कन्सेप्ट आपण बघितला होता आणि त्याचे दोन फॉर्म्युले पण बघितले होते. तुम्हाला जर आठवत असेल, फॉर्म्युले तुमच्याकडे सेपरेटली केलेले असेल तर लोअर स्पीड लिमिट व्ही मिनिममसाठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता, थोडासा असा मोठा होता, अंडर रूट ऑफ RG ब्रॅकेटमध्ये टॅन थीटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस टॅन थीटा, बरोबर आहे. आणि हेच तुम्हाला म्यूएस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल कोएफिशियंट 0.8 दिलेला आहे. आता या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही वरच्या याच्यात जस्ट पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं, इतकं सिंपल आहे. आर ची व्हॅल्यू काय दिली होती, 72. जी काय घेतोय आपण, 10. टॅन थीटाची व्हॅल्यू किती आहे, 5, मायनस म्यूएस ची व्हॅल्यू किती आहे, 0.8, डिवायडेड बाय 1 प्लस 0.8 इंटू 5. याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुम्हाला लक्षात येईल, याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 24.6 पर्यंत तुम्हाला याचं आन्सर भेटेल. किती येईल, 24.6. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुमच्या लक्षात येईल अप्रॉक्सिमेटली. मग तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला टेक्स्टबुकच्या आन्सर सोबत मॅच करायचा आहे, कारण की टेक्स्टबुकच्या मध्ये किलोमीटर पर अवरमध्ये दिलाय, तर याला पुन्हा मीटर पर सेकंदला कन्वर्ट करा आलेल्या उत्तरला, तर तुम्हाला लक्षात येईल जवळपास हे 88.5च्या आसपास किलोमीटर पर अवर किंवा 88 फक्त किलोमीटर पर अवर तुमचा अप्रॉक्सिमेटली आन्सर येईल. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे पहिला आपलं हे सॉल्व्ह झालं. दुसरं काय विचारलंय, अप्पर स्पीड लिमिट विचारली आहे. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे जसं व्ही मिनिमम बघितलं होतं, आपल्याजवळ एक व्ही मॅक्सचा पण फॉर्म्युला होता, एक्झॅक्टली सिमिलर फॉर्म्युला होते, फक्त थोडासा डिफरन्स होता. काय होता तो, RG इंटू ब्रॅकेटमध्ये टॅन थीटा मायनस म्यूएस डिवायडेड बाय 1. इथे फक्त प्लस होतं तुमचं, त्याच्याऐवजी इथे काय होऊन जाईल, सॉरी इथे प्लस होतं आणि इथे काय होऊन जाईल मायनस म्यूएस टॅन थीटा, म्हणजे प्लसच्या ऐवजी मायनस, मायनसच्या ऐवजी प्लस होऊन जाईल. या दोन्ही फॉर्म्युल्यात बाकी अप्रॉक्सिमेटली सेम आहे. आता इथे पुन्हा व्हॅल्यूज पुट केल्या, समजा तुम्ही इथे आर ची व्हॅल्यू काय टाकली 72, जी ची व्हॅल्यू काय टाकली 10 इंटू टॅन थीटा किती आहे 5 प्लस म्यूएस किती आहे 0.8, 1 मायनस म्यूएस किती आहे 0.8 इंटू टॅन थीटा किती आहे 5. आता तुम्ही या फॉर्म्युल्यात जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, काय की हे 0.8 इंटू 5 किती होतात 4, आणि 1 मायनस 4 केलं तर आन्सर काय येईल
निगेटिव्हमध्ये येईल आणि निगेटिव्हचा स्क्वेअर रूट घ्यायला गेले तर ते येत नाही, म्हणजे आन्सर तुमचं इनडायरेक्टली काय होऊन जात आहे या केसमध्ये, इन्फिनिटी होते. आन्सर काय येत आहे तुमचं इन्फिनिटी. म्हणून तुमचं आन्सर काय येईल की, आणि हे सगळं का बरं झालं आहे, कारण की टॅन थिटाची व्हॅल्यू तुमची 5 आलेली आहे. कारण की म्यूएस तर कॉन्स्टंट आहे ना, टॅन थिटाची व्हॅल्यू 5 आली, आणि टॅन थिटाची व्हॅल्यू 5 का बरं आली आहे, कारण की तुमचं हा थीटा जो आहे हा 45 डिग्रीपेक्षा जास्त आहे. हा जर 45 डिग्री असता तर टॅन 45चं आन्सर किती होतं, टॅन 45चं आन्सर 1 होतं, बरोबर आहे. टॅन 45 आन्सरचं 1 होतं, आणि तुम्ही 1 इंटू 0.8 केलं तर 0.8 म्हणजे तुमची पॉझिटिव्ह राहिली असती आणि इथे काहीतरी व्हॅल्यू आली असती. जसा तुमचा अँगल हा 45 डिग्रीपेक्षा वाढला तसं काय झालं, तुमचं हे निगेटिव्हमध्ये आलं आणि आन्सर इन्फिनिटीमध्ये जात आहे, कारण की डिनॉमिनेटरमध्ये मायनस येईल आणि अंडर रूट ऑफ मायनस पॉसिबल नाही आहे, म्हणून आन्सर काय होत आहे, इन्फिनिटी होत आहे तुमचं. म्हणून आपण असं लिहू शकतो कन्क्लुजनमध्ये की यांनी विचारलंय लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट काय आहे, तर लोअर स्पीड लिमिट ही आहे, आणि अप्पर स्पीड लिमिटच्या ठिकाणी आपण लिहू शकतो की ॲज इज थीटा इज ग्रेटर दॅन 45 डिग्री देअर इज नो अप्पर स्पीड लिमिट. इन्फायनाइट आली आहे ना तुमची मॅक्झिमम स्पीड, म्हणजे अप्पर स्पीड लिमिट आहे का, नाही आहे, म्हणून आपण लिहिलं देअर इज नो अप्पर स्पीड लिमिट. लक्षात आलंय. आपण 3च न्यूमरिकल घेतले आज. मला वाटलं की आपण जास्त घेऊ शकू, पण याच्यापेक्षा जास्त घेतले तर व्हिडिओची लेंथ वाढेल. पण रोजचे न्यूमरिकल रोज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि तिथल्या तिथे लगेच प्रिपेअर करायचे. आपले 2च्या ऐवजी 3 न्यूमरिकलचे लेक्चर्स बनतील, पण मी हळूहळू घेतोय, तर ते प्रॉपरली त्या दिवशीच तुम्हाला प्रिपेअर करायचे. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त बाकी पुढचे जे पण न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्टला बघू. आज इथेच थांबू. आजचं होमवर्क हेच आहे. हे लेक्चर ऐकल्यानंतर हे 3ही न्यूमरिकल तुम्हाला मला सॉल्व्ह करून व्यवस्थित पाठवायचे आहे, प्लस तुमचे हे आजच्या आजच प्रिपेअर पण असले पाहिजे. ठीक आहे. तर आज इथेच थांबू. याच्या पुढच्या पार्टसोबत, पुढच्या न्यूमरिकल सोबत भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.